प्रमुख पाहुणे श्री रवींद्र जगदाळे सर यांचं आगमन झाले. परत एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी स्वागत करूया. तर सर्वप्रथम मी आजचे जे वक्ते आणि प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा मी अल्पसा परिचय आपल्याला करून देतो. श्री रवींद्र जगदाळे सर ते BA आणि MA झालेले इतिहासामध्ये. इतिहास या विषयामध्ये त्यांची रुची आहे. आपल्याच मावळ तालुक्यातले आहेत ते आणि शिवकालीन शस्त्रे व भारतीय युद्धकला यावर अनेक व्याख्याने त्यांनी पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर दिलेली आहेत. विश्वातील पहिल्या शिवचरित्र साहित्य संमेलनात शस्त्र प्रदर्शन आणि व्याख्यानमालेत सहभाग त्यांनी घेतला होता. आवर्जून आम्ही मागच्या काही दिवसांमध्ये त्यांचं फेसबुक, इंस्टाग्राम सर्व पाहिलं तर अनेक खूप मोठे उपक्रम या नॉलेज शेअरिंगचे त्यांनी केलेले आहेत. मावळ शस्त्ररत्न पुरस्कार आणि असे एकूण 7 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. या सर्व व्याख्यानांबद्दल आणि केलेल्या कामाबद्दल आजवर साधारणतः 21,000 विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे. आजच्या काळामध्ये आपण मोबाईलला मुलं चिटकून आहेत, परंतु यामध्ये जे मर्दानी खेळ होते, तलवार चालणं असेल, कबड्डी असेल, जे पारंपरिक खेळ आहेत त्या पारंपरिक खेळांचं त्यांनी प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. त्यांचे व्हिडिओ पण तुम्ही त्यांच्या चॅनलवरती पाहू शकता. त्यानंतर शिवकालीन शस्त्रात या विषयात संशोधन म्हणजे R&D रिसर्च करून कोणती शस्त्रे त्या काळात वापरल्या गेली, त्याचा कसा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात केला याचं त्यांनी लिखाण देखील केलेलं आहे. अनेक राज्यामध्ये प्रदर्शन आयोजित केले, मग ते छत्रपतींची वाघनखं असतील, त्या काळात घातलेली चिलखतं असतील, वापरलेल्या तलवारी असतील, जे नुसतं ऐकून अंगावर शहारा येतो असं सर्व शस्त्रांचं जे प्रदर्शन आहे ते भरवतात. त्यानंतर तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेची त्यांनी स्थापना केली. कारण या संस्थेच्या स्थापनेनंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतभरामध्ये या शस्त्रास्त्र कलेचं आणि पूर्ण प्रदर्शन आणि माहिती देण्याकरता त्या संस्थेमार्फत ते कार्य करत आहेत. मोडी लिपी जी आमचे आजोबा आणि पंजोबा वापरायचे व्यवहारासाठी, त्या मोडी लिपीचं प्रशिक्षण वर्ग ते घेतात, त्याला प्रोत्साहन ते देतात. तसेच ऐतिहासिक अशा वस्तू संग्रहालयाची देखील त्यांनी स्थापना केली. या वस्तू संग्रहालयामध्ये शिवकालीन ज्या वस्तू वापरल्या जायच्या त्या सर्वांचं त्या ठिकाणी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. तर छत्रपतींच्या आयुष्यावरती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कालामध्ये ज्या ज्या युद्धाशी निगडीत, शस्त्राशी निगडीत बाबी आहेत त्यावरती सखोल असा अभ्यास करून आजच्या वक्त्यांनी आपलं जे जीवन आहे त्याकरता समर्पित केलेलं आहे. मागच्या अनेक वर्षापासून ही सेवा जी आहे महाराष्ट्राला ते देत आहेत. अशा आजच्या वक्ते श्री रवींद्र जगदाळे सर यांचं परत एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी स्वागत करू. मी विनंती करेन आपण शुभगर्जना या ठिकाणी करण्याची विनंती मी करतो तुम्हाला. ब्राह्मण प्रजापती पालक हिंदवी स्वराज्य संस्थापक भोसले कुलदीपक जिजाऊ पुत्र श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खद खद आग जरी हलकल्लोळ जरी हर हर महादेव शौर्य गान दुमदुमले.
हर